भक्कम कारण आहे। राब राब राबते सखू, सेवा करते सखू, तुला अंघोळ घालण्यापासून तुझी शुश्रूषा करते सखू। आणि ह्या सगळ्याचं फुकट श्रेय लाटते यमुना। हा कुठला न्याय? असं सांगताय जसं काही सगळं तुमच्या घरात तुमच्या डोळ्यासमोरच घडलंय। नाही, माझ्या घरात नाही, पण माझ्या डोळ्या देखत हे इथे सगळं घडतंय। मी आजच नाही आले, या आधी तू आजारी होती ना तेव्हाही मी आले होते आणि वस्तुस्थिती बघितली होती। तुझ्या हाताला चव आहे ग। नुसती चव नाही, ही गुणाचीच मुलगी आहे। अगं मनोरमे, उगाचच कारणाशिवाय कोणाचाही रागराग करायला बुद्धी लागत नाही, पण आपल्यासाठी कोण झटतोय, कोण मायेने काळजी घेतोय यासाठी मन लागतं आणि ते मान्य करायला मोठं काळीज लागतं। एक लहान मुलगी तुझ्यासाठी जीवाचं रान करते आणि तू नागिणीसारखी फणा काढून फुसफुस करतेस, ही कुठली वृत्ती? अगं मान्य का करत नाही की माझ्या सुनेने प्रामाणिकपणे माझी सेवा केली? मान्य कर आणि मनाचा मोठेपणा दाखवला ना तर तू काही लहान होणार नाहीस। अगं मान्य का करत नाही की माझ्या सुनेने प्रामाणिकपणे माझी सेवा केली? मान्य कर, एक लहान मनाचा मोठेपणा दाखवला ना तर तू काही नागिणीसारखी फणा काढून फुसफुस करतेस, ही कुठली वृत्ती? सरू आत्या, जरा थांबा, मला तर सहन होत नाहीये। मनोरमे, सत्य हे कडवट असते। तुझे डोळे मिटलेले होते, पण मी सांगते की सखूने तुझ्यासाठी जे काही केलं ना ते जरा आठव। दागिन्यांच्या वेळी भर पेटेत तिला फरफटत नेऊन तिला माहेर तू घेऊन जात होतीस, पण मी विचारलं तर ती तुझीच बाजू घेऊन बोलत होती। अहो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो, त्या खूप चांगल्या आहेत। असं एकदा नाही पण 1000 वेळा झालंय। तिला सासूच्या सन्मानाची आणि सासरच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे। आपल्या आई समान सासूला कोणी वाईट बोलायला नको, म्हणून ही सकू सतत तुझी बाजू घेत आली आहे आणि तू तिची काय अवस्था केली आहेस ग मनोरमे? एक लहान मुलगी तुझ्यासाठी तिला फरफटत तुझी बाजू घेत आली आहे। रमाई, काय होतंय? सजवाजी, आपण या विषयावर आता नको बोलूया। सरूआजी, आपण खरंच या विषयावर आता नको बोलूया। आता सासूबाई बऱ्या होतात ना, बघा ना त्यांना किती त्रास होतो। आजारी माणसावर घरपोच येऊन कोणी इतका तोंडचूक घेतं का? ताई, तू जरा थांबशील का? रमाई, आम्ही बाहेरच आहोत, तुला काही लागलं तर आवाज दे आम्हाला। हो, जरा विश्रांती घे, विचार करत बसू नको। चल सर्वाची। सरूआजी चला। ताई, येतेस ना बाहेर? चल। ही सकू सतत तुझी बाजू घेत आली आहे। मी ना माझे सगळे दागिने सासूबाईंकडे दिलेत। मी लहान आहे ना, मग दागिने जप्त पण यावेत।
मग गरज असेल तेव्हा देतातच ना मला सासूबाई. हो काकू, माझ्या सासूबाईंविषयी अपशब्द बोलू नका हो. त्या खूप चांगल्या आहेत. अहो मी ना विनू भाऊजींना घाबरवण्यासाठी सॉंग घेतलं होतं आणि ना ते त्यांना खरंच वाटलं म्हणून ते त्यांनी आऊंना सांगितलं. अहो मी गंमत केली होती.